विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंची पहिलीच पत्रकार परिषद। नार्वेकरांच्या निकालावर खुली चर्चा होणार। संजय राऊतांची माहिती। ठाकरे गटाकडून टीजर जारी। पैसे आणि दहशतीच्या जोरावर पक्ष चोरला, दरोडे कसे टाकले यावर आज पत्रकार परिषद। संजय राऊतांची माहिती। नार्वेकर, शिंदे आणि फडणवीसांनी खुली पत्रकार परिषद घेण्याची हिंमत दाखवण्याचंही आव्हान। मूळ जागेपासून राम मंदिर 3 किलोमीटर दूर, संजय राऊतांचा आरोप करून ठाकरे गट स्वतःच हसू करतय। कोट्यवधी हिंदूंचाही अपमान केला, फडणवीसांचा हल्लाबोल। मी मूर्खांना उत्तर देत नाही, राऊतांवरच्या प्रश्नावर फडणवीसांची टीका। तर एक मुख्यमंत्री अर्धा उपमुख्यमंत्री बनला, मूर्ख कोण देश बघतोय, संजय राऊतांचा पलटवार। सरकारकडे जरांगेच्या सगळे सोयरेवर तोडगा, जरांगेंची मागणी सरकारकडून मान्य। सूत्रांची माहिती, सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंना भेटणार, आरक्षणाबाबत फायनल ड्राफ्ट देणार। गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही, माझ्या विरोधात सरकारमधील काही मंत्र्यांचा कट, रॅलीतही कुणाला तरी घुसवण्याचा प्रयत्न होणार, जरांगे पाटलांचा गंभीर आरोप। आम्ही स्वतः आंदोलनात सहभागी होणार, पण कटाबाबत जे जरांगे बोलतात तसं झाल्यास दुर्दैव ठरेल, जरांगेंच्या आरोपांनंतर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी आमदार पात्रता सुनावणीला आजपासून सुरुवात। दुपारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर पहिली प्रत्यक्ष सुनावणी होणार। अजित पवारांवरील दिल्लीतील 2 बड्या नेत्यांचा विश्वास, अमोल मिटकरींचा दावा। दादा 2024च्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री होतील, मिटकरींकडून विश्वास व्यक्त। कर्जत जामखेड विधानसभा पुन्हा लढवणार, मी किंवा सुप्रिया सुळे दोघेही नगर दक्षिणचे उमेदवार नाही, रोहित पवारांकडून नगरच्या उमेदवारीबाबत स्पष्ट। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच, माजी खासदार निलेश राणे यांच्या उमेदवारीसाठी भाजप कार्यकर्ते सक्रिय, सोशल मीडियावर भाजप कार्यकर्त्यांच्या पोस्ट। मुख्यमंत्री शिंदेंचा आजपासून 4 दिवस दाओस दौरा। दाओस दौऱ्यादरम्यान 3,10,000 कोटींचे सामंजस्य करार होणार। जनतेच्या पैशांची खुलेआम लूट, खासदार सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर टीका। तर राज्यातले गेलेले उद्योग परत आणा, मग दाओसला जा, संजय राऊतांचा हल्लाबोल। भाजप शासित राज्यातील मंत्र्यांची आज दिल्लीमध्ये बैठक। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी बैठक घेणार। गिरीश महाजन, अतुल सावे, चंद्रकांत पाटील बैठकीला उपस्थित।